जय शिवराय। सर्वप्रथम आज या ठिकाणी आम्ही शिवप्रेमी बांधव व समस्त हिंदू समाज एकत्रित आलेलो आहोत। याचं कारण असं आहे की बागेश्वर स्वतःला जो बाबा म्हणतो, स्वतःला महाराज म्हणतो, स्वतःला खूप विद्वान पंडित समजतो, अशा या बागेश्वरनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेले या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। या बागेश्वरला आमचा प्रश्न आहे की हरामखोरा असा कुठल्या पुस्तकातला तू अभ्यास केला की जिथं तू म्हणालास की छत्रपती शिवाजी महाराज थकले होते म्हणून रामदास स्वामीला त्यांनी जबाबदारी दिली। त्या रामदास स्वतःच्या लग्नात सावधान म्हणल्यानंतर पळून जातो, तो स्वराज्याची धुरा सांभाळू शकतो का? त्याची तेवढी लायकी, तेवढी अवकात आहे का? म्हणून या ठिकाणी आम्ही बागेश्वरचा जाहीर निषेध करतो। या बागेश्वरला आम्ही जोपर्यंत गुडघ्यावर आणणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये त्याचा कुठलाही कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही। बागेश्वरचा जाहीर निषेध। विशेष म्हणजे नागपूरमध्ये जे भडवे त्या स्टेजवर बसलेले होते त्यांच्या समक्ष आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमक्ष हे वक्तव्य त्यांनी केलं। आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा देखील जाहीर निषेध करतो आणि त्या स्टेजवर जे कोणी उपस्थित होते त्यांचाही जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करतो। धन्यवाद। परंतु वारंवार अशा घटना घडत आहे की शिवाजी महाराजांचा अपमान प्रतिरोध केला जाते आणि ते पण बाधित। मला तरी वाटतं की ही कुठेतरी भारतीय जनता पार्टीची पॉलिसी आहे की काय, महाराष्ट्रामध्ये ते राबवतात की काय? प्रत्येक वेळेला महापुरुषाला टार्गेट करायचं, प्रत्येक वेळेला महापुरुषाला टार्गेट करायचं, नेमकं चाललंय काय? म्हणलं यांना माणसावर माणसं घालायची आहेत का? यांना दंगली घडवायच्या आहेत का? यांना लोक एकमेकांच्या अंगावर सोडायचे आहेत का? हा प्रश्न निश्चितच आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे। मला हे कळत नाही। वारंवार आम्ही मागणी केलेली आहे। आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरती मर्यादित आम्ही कधीच मागणी केलेली नाही। आम्ही म्हणलेलो आहे महाराष्ट्रातलेच नाही देशातले जेवढे महापुरुष असतील त्यांच्याबद्दल ज्या वेळेस जे गरज असतील अशा हरामखोरांवर केसेस दाखल करा, गुन्हे दाखल करा आणि त्यांना पहिले जेलमध्ये डांबा, त्यांच्यावर खटले दाखल करा आणि त्यांच्यावर केसेस दाखल करून त्या केसेसमध्ये कोर्टात त्याची सुनावणी रेग्युलर घेण्यात यावी। हे वारंवार आम्ही म्हणलोय। आम्ही पत्रव्यवहार वारंवार केलेला आहे, परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातं की काय असं आमचं म्हणणं नव्हे। आमचं तर म्हणणं आहे त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। म्हणून या राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। पुनश्च एकदा आपल्या माध्यमातून आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीसना, मुख्यमंत्र्याला, की कृपया आता तरी तुमचे डोळे उघडा आणि तुमच्या समक्ष झालेल्या निवेदन जे वक्तव्य
त्या बाग्याने केलेला आहे त्याची तुम्हीही माफी मागा, महाराष्ट्राची माफी मागा, संबंधित शिवप्रेमी बांधवांची माफी मागा. आमचं स्पष्ट मत आहे. काय नाव आपलं? रवींद्र काळे पाटील.